पत्रिका आहे आणि युनिक आहे कारण की ते नवरा मुलगा मुलीकडे येतो आणि खाली संपूर्ण अशी माहिती दिसते. ओके. सो जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? आता लग्नाची संपूर्ण तयारी सुरूच झाली आहे. तर पत्रिकेपासून सुरुवात करत होतो, त्यामुळे मुंबईमध्ये पत्रिका सगळ्यात स्वस्त दरात कुठे भेटतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि ती जागा आहे गिरगावमध्ये. गिरगावमध्ये पत्रिका गल्ली म्हणून एक फेमस गल्ली आहे, त्याची संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस देईनच तुमच्यासाठी. तर आपण फिरूया. आणि इथे 5 रुपयापासून नाही, 2.5 ते 3 रुपयापासून पत्रिका सुरू होतात. ते आपल्याला हव्या तितक्या असतात, पण 5 रुपयाची देखील पत्रिका इथे आपल्याला भेटते. सो कुठेही जाऊ नका, ही संपूर्ण हा ब्लॉग बघा. आपण एखादं दुकान चॉईस करूया, त्या दुकानामध्ये आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला कोणती पत्रिका आवडते का आणि आपल्या बजेटमध्ये बसते का. आपल्याला कमीत कमी एक 700 ते 800 पत्रिका आपल्याला छापायच्या आहेत लग्नासाठीच्या. प्रियंका तुझ्या किती असतील? 400. प्रियंकाच्या 400 पत्रिका, माझे 500, म्हणजे झालं टोटली 900 पत्रिकांचा आमचा बजेट आहे. सो आम्ही बघूया आता, अंदाज धरून चाललोय कशी आपल्याला परवडते. घेणार की नाही आज माहीत नाही, पण आज फायनल तर नक्कीच करायचं आहे. हां, 6 आणि 7 आहे. सो ह्या पत्रिका आहेत 3 रुपयापासून सुरुवात होत आहेत ना आपल्याकडे. ह्या सेम 3 मध्येच, ह्याच्या खालच्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. ते ग्लॉसी थोडंसं. आणि ती प्रियंका तू बोललीस ती कुठे आहे? ती कोणती? ही वाली ऑल्सो गुड. ह्याचा वेगळा पेपर आहे का काही? हा फरक आहे. ही पण पत्रिका आहे आणि युनिक आहे कारण की ते नवरा मुलगा मुलीकडे येतो आणि खाली संपूर्ण अशी माहिती दिसते. ही कशी आहे तुला? 18. एकदम युनिक पीस आहे या दुकानामध्ये. आता नाव काय तुझं? समीर. समीरकडे आलेलो आहेत आपण आणि समीरचा हा संपूर्ण पत्रिकेचं इथे आपल्याला पत्रिका भेटतात. तर समीर दादा, काल येऊन गेलो मी तुझ्याकडे, आम्ही 2 जण आलेलो. आज बायको बरोबर आलोय पत्रिका बघायला. ते मस्त आहे. मॅटर नाव जास्त नाहीये. हा कसा आहे याच्यामध्ये? हे 25 रुपये. 25 रुपये. 25 विथ प्रिंटिंग और वॉट? विदाउट प्रिंटिंग. प्रिंटिंगचे किती? 800 दोघांचे मिळून. प्रिंटिंग पाहिजे तर वाढणार जास्त जाणार. ओके, 25 मध्ये असेल. ही आहे 50, जे हाय रेंज. या सगळ्या आपल्या हाय रेंज आहेत ना या. 50 आहे, 30. आणि हे नवीन आयटम आहे बघ, हा काहीतरी चौकोनी. हा कसा आहे? हा हे 12 रुपये ते 10 रुपये. 12, 10, 30 रुपये. ओके, 12, 10 दाखव ना त्याच्यामध्ये काय 12, 10 वाली ती. 30 रुपये. हे पण खूप भारी आहे. ओके, एकदम स्मॉल साईज मध्ये, मोठी ह्याच्यामध्ये नाव. आणि गणपती घ्यायला गेला असतं वर्ण गणपती आहे ना त्याला. टेस्टिंग आहे ना गणपती. मोठी आहे. गणपती वेगळा पण भेटेल याच्यामध्ये पाहिजे तर. ठीक आहे, चांगलं आहे. जर नाव तुमचे बसते त्या पण मस्त आहेत भैया, सगळ्या छोट्या छोट्या कोणते? आहेत. हे बरं वाटतं. त्या कशा होत्या बोला? 6, त्यामध्ये 7 रुपयाचे. 6, 7, 7.5. त्यामध्ये कमी पाहिजे कमी. सो अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत. वा, 2 पेजमध्ये मागे आणि पुढे एक तो छापू शकतेस त्यामध्ये. वरळीची आहे. माय फेअर आणि मेरे घर के इधर तो है. आपले खूप सारा सेट आहे. म्हणजे एक मला आता अमाऊंट सांगा ना, एक आपल्याकडे
मग त्या 2-3 रुपयावाल्या सगळ्या स्मॉल असतात. यामध्ये आपल्याकडे ना 2-3 रुपयापासून 3 रुपयापासून ह्या सगळा जो सेट आहे ना 3 रुपयापासून हा सगळा सेट येणार. मीच जातो मला ते आणायला लागेल. आणि आपल्या प्रिंटिंगचे आहेत 2000 रुपये. DTP सकट 2000 रुपये प्रिंटिंगचे होतील आपले असे नॉर्मली काढते नॉर्मल कार्डचे. आणि अशा वरच्या मोठ्या कार्डचे कसे होते? अशा प्रिंटिंगचे कार्ड असले नाही नाही ते 5 आहे ना आपली 5 वाली जी आहे 5 वाली 6 वाली 7 वालीचे ते 2000 रुपये ते 2000 मध्ये जाते. म्हणजे आपल्या दुकानाचं नाव गणपती कार्यशाळा गणपती घालतो आहे आता काढणार दुकानचं. अथर्व कार्ड्स. मी दादाकडनंच घेणार आहे, तुम्ही देखील इकडनंच घ्या. आपलं दुकान थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आहे. आपण संपूर्ण पत्रिका बघितल्या. मार्केट खूप मोठं आहे, इतकं तर मी फिरू शकत नाही आहे. पण जर तुम्हाला इकडे पत्रिका घ्यायच्या असतील तर नक्की या. एक नॉर्मल अंदाज जर सांगितला तर एक 5 रुपयापासून बेस्ट पत्रिका भेटते. प्रिंटिंग करून ती 7 रुपयापर्यंत जाते आपल्याला बघायला गेलं तर. आणि बेस्ट आहे. प्रियंका तुला काय वाटतं, म्हणजे कोणत्या आवडल्या तुला यातल्या सगळ्यामधल्या? छान आहे, हां सगळ्यात छान आहे. सगळ्यात छान आहेत. पण बेसिकली म्हणजे जर तुझं ओपिनियन असेल तर तू काय सांगशील लोकांना, काय म्हणजे काय बाय करा किंवा इकडनं? कमीतली कमी घ्या, कारण ती तशी नंतर पडून राहते. हिचं कोणी ऐकू नका, ही पैसे वाचवायला जाते. लग्नात पैसे वाचवायला पाहिजेत नो डाऊट. खरंच ते आहे. म्हणजे एवढ्या महागातली घेऊन जर तुमचं बजेट असेल तरच घ्या, विनाकारण बजेट नसेल तर घेऊ नकाच. आम्ही पण तेच बघतोय. आमची गाडी कुठे आहे? आमची गाडी मागे आहे आणि गप्पा मारत आम्ही पुढे आलो आहे. सगळी इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच बाकीची. मी कोणती पत्रिका घेणार हे तुम्हाला लवकरच माझ्या मिनी ब्लॉगवरती कळेल. 100 डेजची सिरीज लवकरच संपत आलेली आहे, तर त्यामुळे तुम्हाला मी दाखवीनच की माझी पत्रिका कोणती आहे आणि कोणती मी फायनल केली आहे ती. गाडी इथे लावलेली आहे, निघतोय घरी जायला. तर भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर तुमच्याबरोबर. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र. शेव सगळी दाढीत लागली. माझ्या दाढी शेवाय